हाय हॅलो नमस्कार, मी काजल. तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो. तर नवीन दिवसाची नवीन आणि छान अशी मस्त सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही सगळेसुद्धा मस्त मजेत असाल, पावसाचा आनंद घेत असाल. कारण की ना आम्ही तर इतकं म्हणजे मस्त वाटतं ना, पाऊस पडतोय ते आमच्या इकडनं हा मोठा स्पेस असल्यामुळे, ह्या साईडचा हे ओपन असल्यामुळे इतकं छान वाटतंय. तर त्याला पावसात भिजायला जायचं आहे खाली. बघा एकदम छान म्हणजे क्लीन आहे इथं. आता सगळा सारखा पाऊस पडतोय ना, त्यामुळे रस्त्यावरचं पण क्लीन आहे. तर इथं पाणी अजिबात साठत नाही, म्हणूनच आम्ही इकडे आलो. इतकं छान वाटते ना, कारण ही झाडं आहेत, ही हिरवा आहे ना, हे बघा, त्याच्यामुळे इतकं मस्त वाटतंय ना इथं. आणि ह्याच्यासाठीच आम्ही ही रूम सिलेक्ट म्हटलं ठीक आहे चला आता घेऊन टाकू. कारण आधीच्या रूमवरती जर आम्ही तिथे राहिलो असतो ना, आम्हाला पावसात नको नको झालं असतं. कारण एक भीती वाटत राहिली असते, बाबा आत पाणी येते की नाही. तिकडं खूप जास्त पाणी साठत होतं त्या साईडला. कोमल राहते, कोमल सारखी बोलावते पण तिच्याकडे जायचं आहे, पण काय काही ना काही प्रॉब्लेम येतोय. मशीनच त्याल्यापासून मशीनच साथ देणार. तिला 2-3 दिवसालाच काय होतंय काय माहिती, सारखीच घेऊन जावं लागतंय. रुद्रा, ती झाडाला बांधलेला झोका नाहीये बाबा. इतका मोठा झोका घेतो ना की ती पलीकडचं स्टीलचं आहे ना, त्या स्टीलच्या वरनं झोका फिरतोय, इथपर्यंत असा येतोय झोका. एवढा मोठा झोका घ्यायचा असतो, ते झाडाला बांधलाय का? बांधलाय झाडाला झोका? आगाऊपणा करतोय ते. तर रुद्र गेलाय बघा पावसात खेळायला. इकडं पण पाणी साठत नाही, होल असल्यामुळं जाते होलातून सगळं पाणी. पण मस्त वाटतं इथं. इतका जास्त मोठा पाऊस नाही, चिरचिरा. रुद्र जास्त नको भिजू, चल पाऊस जास्त नको भिजू. ये चल. ते पलीकडच्या टेरेसवर बघा, काकींचं टेरेस आहे. आम्हाला रूम ह्यांनी दिली आहे, साईडचं घर आहे ना त्यांनी. इतकं मस्त क्लीन आहे त्यांचं टेरेस. रुद्र नको, चल आत ये, आत ये. चल आपण वरती बघूयात काय क्लीन झालंय का आमच्या टेरेसवरती. तर मी जास्त जात नाही, इथं आल्यापासून माझी आज दुसरीच वेळ आहे टेरेसवर जायची. तर नाही, हे काय स्वच्छ अजिबात झालेलं नाही आहे हे वाला टेरेस. आणि मोर इथं कंपल्सरी राहतच, कारण हे सगळ्यात जास्त इथलं हाच उंच असल्यामुळं ना लांडोर आहे आज. हा, 2 ॲनिमल ना, ते बर्ड आहे, ते एडपट. तर ही ह्या टेरेसवर काकींच्या कसलं मस्त वाटते बघा. इतकं भारी व्हिडिओ तर कसले शूट झाले असते, एकदम छान. असं टेरेस पाहिजे. त्यांनी टेरेस सुद्धा इतकं छान म्हणजे करून घेतलंय ना की बसच. तर इथं ही एक बिल्डिंग आहे बघा, एवढी एकच बिल्डिंग आहे, बाकी कुठं बिल्डिंग नाही आहेत. छान आहे पण बिल्डिंग, थोडी गॅलरी वगैरे पण आहे त्याला. पण काय आधी आपल्याला माहीत नव्हतं ना की बाबा इथं रूम खाली असेल नसेल. हे बघा इतकं छान आहे ना, काकींचं गार्डन मस्त आहे. हे टेरेस इतकं क्लीन आहे. आमचं नाही, आमची फरशी तशीच आहे बघा, पण पाणी येत नाही ह्याच्यावरती. नी टाकी पण इतकी मोठी आहे ना की पाणी भरून वाहत नाही. व्हायला असतं ना खाली तर मी स्वच्छ केलं असतं. एकदम घाण आहे. फरशी सेमच आहे, व्हाईटच फरशी आहे. पाऊस पडला असताना एकदम छान झालं. तर बघा काकींची कसली मस्त फरशी चमकते तिथं. मला तर आता जाऊन तिथं पावसात भिजावंच वाटायला लागलंय. इतकं छान त्यांचं टेरेस आहे. एकच घर पाहिजे, एकच, पण ते घर ना असं पाहिजे एकदम असं बघा, एकदम छान मस्त पाहिजे घर. तर हे पण सेम फरशी व्हाईटच आहे, पण पाणी येत नाही, पावसात पाणी जात नाही वर पत्रा असल्यामुळं. आणि पत्र्याचं तशी काय गरज नव्हती, पण गरमी जास्त होती ना वरती असल्यावर नंतर, म्हणून त्यांनी पत्रा लावलाय. पण तशी पत्र्याची गरज नव्हती माझ्या अंदाजे. हे जे समोरचं घर आहे ना, हे समोरचं, ते त्यांनी आत्ताच विकत घेतलंय. 1 कोटीला घेतलंय घरी, 1 कोटीला. आपली बाबा 1 कोटीची तर अजिबातच हे नाही आहे. 1 कोटीचं घर आहे ते. आणि साईडचं जे दिसते ना, हे 50-60 लाखाचं. चला, सांगत होत्या त्या, म्हटल्या 1 कोटीला घेतलंय, आत्ताच घेतलंय वगैरे. पण घर छान आहे. रोज सकाळी उठलं ना, मला तर एकच टेन्शन राहतं, माझी एवढी केस गळलीत आजची. हे आज आहे म्हणजे रोज सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा मी बेडच आवरते, कारण की मग तो बेड आवरून झाला की बाकीचं काम सुचतं. इतकी केस गळत आहेत ना, मी टकली होऊ नये म्हणजे झालं. कारण मी किती आता उपाय पण माझे चालू आहेत, काही ना काही करतच आहे. एका ताईंची कमेंट पण आली होती, ती सुद्धा आता मी फॉलो करणार आहे. माझी तर गळत आहेतच, पण रुद्राच्या पप्पाचे सुद्धा गळत आहेत. आणि जेंट्स लोकांची तर नवीन केससुद्धा उगवत नाहीत. पिझ्झा! पिझ्झा! ए माझी पिझ्झा!
तर सकाळी सकाळी सगळं घर वगैरे आवरलं आणि फुलं तोडून आणली. इथं आल्यापासून रोज माझ्या देवाला ना ताजी ताजी फुलं भेटतात रोज डेली. रुद्रला आधी पाठवत होती, पण रुद्र काय करतो की आपली घ्यायची सोडून बाकीच्यांच्या लाईनमधली घेतोय आणि त्याच्यामुळे त्या बायका ओरडतायत आणि म्हणतायत की तो कसा पण तोडतोय, पानं तोडतायत, तू तोडून घेऊन जा. त्याच्यामुळे मग आता मला जाऊन आणावं लागतंय. त्याला हाताला येत नाहीत ना. अलीकडे आमच्यातच आहेत, पाठीमागचं जे छोटं आहे ना गार्डन, तिथे पण आहेत फुलं, पण तिकडं जायला तो भीतो. तर तिथलं आता पूर्ण गवत वगैरे काढलेलं आहे कढीपत्त्याच्या तिथलं, आणि तिथं मी आता बाकी थोडी कोथिंबीर वगैरे लावणार आहे. कारण पाऊस आहे ना तर मस्त येईल. तर आजच लावणार आहे पाऊस जर थांबला तर, कारण कंटिन्यूच पाऊस सुरू आहे, बंद होतच नाही आहे. आणि मी रोज इथं मस्त ताजी ताजी अशी फुलं आणते, देवाला वाहते. भरपूर फुलं येतात. माझ्याच म्हणजे आमच्या साईडचंच जे घर आहे ना तिथंच एवढी येत आहेत. मग बाकीचे तर ना खूप सारे आहेत. आणि असं नाही की हे तुझं ते माझं, कुठली पण फुलं आपण तोडू शकतो. अगदी गेटपर्यंत जर गेलं ना तर वेगवेगळ्या कितीतरी प्रकारचे फुलं आहेत. पण मी जात नाही एवढं. इथली जास्वंदाची मोगऱ्याची घेते आणि बस तेवढ्यातच माझी पूजा होऊन जाते. नारळ तर आता इतका मोठा झाला आहे ना की त्याला आता लावावा लागणार आहे जमिनीमध्ये, कारण खूप वाढायला लागला आहे त्याचा. आता जी काय आपण झावळ्या म्हणतो ना छोट्या छोट्या, त्या पण निघायला लागल्या साईडला. तर इथे लावू की गावाला देऊ असा विचार करते. तर बघू आता काय होतं आहे त्याचं, काहीतरी करायचं. तर माझं म्हणणं आहे की ते लावून दिला तर उलटं चालेल. पण आमचं कसं आहे की आता आम्ही कधी एकदा इथून हालतोय, हसी म्हणजे वाटतंय की कधी एकदा हे वर्ष संपतंय. वर्षाचं असं काही नाही, पण रुद्राची आता फी भरली तर मग 1 वर्ष इथं राहावंच लागणार आहे. आणि असं नाही की आता आपण एका वर्षात म्हटलं की बाबा आम्हाला दुसरीकडे जायचं आहे आणि इंटरव्ह्यू लगेच पास झाला लगेच दुसरीकडे भेटला, असंही होणार नाही. वाटलं तर 1 वर्ष राहू शकतो, झाला तर नशिबाने साथ दिली तर लवकर पण जाईल, नाहीतर 2-3 वर्षसुद्धा राहू शकतो. असं नाही की ते आता ते पुढचं पुढं. पण असं वाटतं की पटकन निघून जावं, इतकं म्हणजे बेकार वाटतंय. नाही तर अजिबात नको नकोच वाटतंय. घरी तर ठीक आहे, पण ह्यांचं ट्रॅव्हलिंगच नको वाटतंय, कारण की दमून जात आहेत ते. खूप वेळ जातो आहे, 1.5-2 तास बसमध्ये यायचं, 2 तास जायचं, 2 तास म्हणजे जरा जास्तच होतं आहे. मस्त अशी आमच्या दोघांची आता छान अशी तर देवपूजा करून झाली सकाळी. बाहेरचं वातावरण असं छान असलं ना की असं निवांत बाहेरच थांबावंसं वाटतं. पण मी इतकी बाहेर थांबत नाही, कारण काम असतं तर मी जास्त येत नाही. तर सकाळी आता नाश्ता वगैरे केला होता, चहा नाश्ता. त्याच्यानंतर रुद्राला दूध पण दिलं होतं आणि बदाम तसेच राहिले होते. तर ते म्हटलं आता त्याला सोलून देते बदाम खायला. त्याला आता 2-3 दिवस सुट्ट्या आहे, 12वीची एक्झाम ही तर चालू आहे ना, त्याच्यामुळे त्यांच्या स्कूलमध्ये असल्यामुळे मग त्याला 3 दिवस सुट्टीच दिली. आणि नको वाटतं मला तर सुट्टी, कारण की त्याला आधीच एवढं म्हणजे जमत नाही आहे. तेवढा शाळेत गेला ना तर थोडंसं अजून जमेल. तसे त्याला आता कर्सिव मी बऱ्यापैकी शिकवले, तर यायला लागले. त्याला आता कळलं आहे की बाबा असं असं पॅटर्न, असं असं फिरवायचं वगैरे बऱ्यापैकी यायला लागले. जास्त अवघड नाही आहे असं मला वाटते, कारण पहिल्यांदा मला इतकं जास्त अवघड वाटत होतं ना की असं फिरवायचं का तसं फिरवायचं. पण आता म्हणजे आम्ही आता जीपर्यंत लेटर कंप्लीट केले, त्याच्यामुळे थोडी प्रॅक्टिस पण झाली. तर त्याला आता इथं बदाम खाऊ घालते आणि एवढं छान वातावरण ना की पाठीमागं पाऊस पडतोय. हा म्हणजे एक बघायलाच खूप जास्त मस्त वाटते. मागच्या व्हिडिओला बऱ्याच साऱ्या कमेंट होत्या की स्कूटी घे, तर स्कूटी घ्यायचं काही नाही. मी ज्यावेळेस दमन सोडलं तेव्हाच ठरवलं होतं की लगेच स्कूटी घ्यायची. पण इथलं ट्रॉफिक, इथला रस्ता इतका बेकार रस्ता आहे ना की आता तर पाऊस आहे त्याच्यामुळे चिखलच होतोय, सगळीकडे चिखल आहे. चिखलातनं गाडी स्लिप वगैरे झाली ना तर काही खरं नाही. त्याच्यामुळे आता मलाच भीती वाटते. नाहीतर रुद्रचे पप्पा तर म्हणे घ्यायचं काय नाही तुला, लगेच पण घेऊन देऊ. तसं आम्ही सेकंड हँडच घेणार आहोत. काही म्हणजे आलो ना तेव्हाच आम्ही घेणार होतो. माझी एक मैत्रीण होती जी इथं राहत होती, आम्ही आलो तिनं सोडलं. तर तिची गाडी होती तर ती म्हटली घेणारच होतो आम्ही. पण थोडंसं नाही ती बरोबर मॅनेज झालं आणि आता तर मला भीतीच वाटते. तसं पण आता आम्ही ठरवतो की जास्त दिवस नाही राहायचं, आणि मग कशाला आता स्कूटी घ्यायची, करू थोडे दिवस ॲडजस्ट. घ्यायचं तर स्कूटी तर मला चालवायला तर येईल, पण रस्ता नाही चांगला आणि ट्रॉफिक इतकं लागतं आहे ना की खूपच वेळ लागतो आहे पुढं गाडी सरकायला, सरकत पण नाही. उगाच ह्या ट्रॉफिकमध्ये काय होत्याचं नव्हतं झालं, त्यापेक्षा ते राहिलं. थोडासा त्रास सहन केलेला परवडला.
आता थोडे दिवस गेले ना की मग रुद्राच्या पप्पांना मला ज्या दिवशी पार्सल द्यायचे आहेत ना त्या दिवशी मी त्यांना चेंज घ्यायला लावेन, शिफ्ट म्हणजे सेकंड घ्यायला लावेन किंवा मग अशी वेगळी शिफ्ट घ्यायला लावेन, जेणेकरून पार्सल देणं आम्हाला सोपं पडेल. बघूयात आता कसं ॲडजस्ट होईल ना तसं करूया. आणि स्कूटी माझं पण चाललं आहे. मी म्हटलं त्यांना की बाहेर नेली नाही नेली ठीक आहे, पण मला म्हटलं शिकून तरी निघेल, अगदी परफेक्ट मला येईल. रोज मी 5-10 मिनटं चालवलं ना तर कॉन्फिडन्स वाढेल, असं माझं चाललं आहे त्यांच्या मागं लागायचं. पण त्यांनाच माझ्यापेक्षा जास्त भीती वाटते. ते म्हणतात कुठं स्लिप झालीस हे झालंच तर उगाच टेन्शन, मी तर राहत नाही घरी आणि का कोण बघायला पण नसणार वगैरे, त्यांनाच भीती वाटते जास्त. तर ते म्हणतात बघू आपण. माझ्या ना कंटिन्यू ध्याना मनामध्ये एकच विचार असतो, लोक किती एन्जॉय करतात आणि माझं सारखं हेच माझ्या मनात असतं की बाबा मी सेटल कधी होणार. म्हणजे मग आमचं एका जागी कुठंतरी एखादा फ्लॅट झाला ना तर आम्ही तिथे एकदम परफेक्ट सेटल होऊन जाऊ. पण जागाच नीट सापडत नाही आहे. आता इथे घ्यायचा, इथे स्वस्त खूप आहे. इथं ना 20-25 लाखामध्ये फ्लॅट येतो आहे फर्निचरसोबत, आणि रेंटने द्यायचं म्हटलं तर 10-12 हजार रेंट येतो आहे. त्याच्यामुळे सोडून गेलं तरी पण चांगलं आहे. त्यांचं चाललं आहे रुद्राच्या पप्पांचं की इथंच आपण फ्लॅट घेऊ आणि रेंटने देऊया. पण मला असं वाटतं की मग रेंटने द्यायचं आहे मग घ्यायचाच कशाला, जर आपल्याला तिथं स्वतः नाही राहायला भेटत आहे तर. असं एक आपलं मन असतं ना बायकांचं की बाबा आपलं घर आपण आपल्या हिशोबाने सजवावं, त्याला डेकोरेट करावं, म्हणजे असे प्रत्येकाचं स्वप्न असतं. आणि मलाही असं वाटतं की मग घेऊन रेंटने देण्यात काहीच अर्थ नाही. पण ते म्हणतात अगं रेंटने दिलं ना तर आपला जास्त फायदा होईल. असं तर चाललं आहे. आता बघू, जसं प्रत्येकाची एक विचार करण्याची ना एक वेगळी पद्धत असते. बायका वेगळ्या पद्धतीने विचार करतात आणि पुरुष लोकांना वेगळ्या पद्धतीने विचार करतात, जुळत नाहीत. दोघांचे पण विचार जुळत नाहीत. आणि आता इथं घेतला असतं आम्ही 3-4 वर्ष जरी इथं राहणार असतो ना तरी पण आम्ही घेतला असतं इथे फ्लॅट. मग 3 वर्ष जरी स्वतःच्या घरात राहायला भेटला असतं तरी चाललं असतं. पण आम्हाला असं वाटतं की नको, पुढच्या वर्षाच्या आधीच, म्हणजे आम्ही बडोद्याला पण होतो, आलमिकला बडोद्याला आम्ही गेलो होतो. मला वाटतं 2020ला जुलैमध्ये आम्ही बडोद्याला गेलो आणि 2021ला जुलैला, म्हणजे 20 ते 20च 20 जुलैलाच आम्ही जॉईन केलं होतं आणि 21 जुलै 2021ला आम्ही सोडली कंपनी. म्हणजे एकच वर्षात त्यांनी ती कंपनी सोडली होती. आणि तसंच इथे सुद्धा झालं ना तर म्हणजे बरं होईल असं आमचं चाललं आहे की इथे सुद्धा तसंच व्हावं बडोद्यात, जसं आमच्यासोबत झालं. बडोद्यात सुद्धा सेम आता आम्ही जसं राहतो ना तसंच होता, पण तिथं रेंट वगैरे खूप कमी आहे. अगदी 5,000मध्ये आम्हाला तो रो हाऊस, इतका मस्त रो हाऊस होता ना तो, तर फुल फर्निचर वगैरे होता. पण शेवटी कसं असतं ज्या त्या ठिकाणावरती तिथलं ना जो काही रेंट वगैरे आहे ना ठरलेला असतो. आता इथूनच अगदी 30 किलोमीटरवरती अंकलेश्वर आहे, तर तिथल्या मला एका ताईंचा फोन आला होता की 5 आणि 6 हजारामध्ये एकदम फर्निश्ड 2 BHK फ्लॅट भेटत आहेत इकडं. पण मग अजून ह्यांचं 1 तास अंतर वाढतं आहे कंपनीतून. आता इथंच त्यांना 1.5 तास लागतो आहे, तिथे तर परत 2.5 तासाचं ट्रॅव्हलिंग नाही झेपत. त्यामुळे सगळेजण बहुतांशी काय करतायत की इथं आम्ही जिथे आहे ना तिथंच रूम बघतायत. रेंट ह्याच कारणामुळे ह्या जागेचा रेंट वाढला, नाही तर बाकी जागेकडे आहे थोडं स्वस्त, पण तिकडे मग ट्रॅव्हलिंग वाढतं आहे. त्याच्यामुळे लोक म्हणतायत की आपले 4-5 हजार रेंटचे जास्त गेले तर चालतील, पण ट्रॅव्हलिंग तरी कमी होतं आहे, ह्या हिशोबाने घेत आहेत. तर एका ताईंची सारखी कमेंट येत होती की तुझी केस इतके गळत आहेत, इतका कढीपत्ता आहे तर कढीपत्त्याचं तेल बनव, केस गळायची थांबतात. तर आता म्हटलं चला, इतका कढीपत्ता आहे ना, मी टोपले गच्चच भरून कढीपत्ता घेऊन आले. सोबत लिंबाची पानं पण आणलेत. लिंबाच्या पानानं ना डॅन्ड्रफ कमी होतं बरं का. म्हणजे मी याच्या आधीही मला जेव्हा डॅन्ड्रफ व्हायचा ना तेव्हा मी लिंबाचा पानाचाच उपाय करायचे, तर लगेच माझा डॅन्ड्रफ म्हणजे जायचा. आणि आता इथं आल्यापासून मला परत थोडा थोडा जाणवतोय. लवकर उपाय केले ना की तो मग आटोक्यात होतो, नाहीतर खूप जास्त वाढतो मग डॅन्ड्रफसुद्धा. आणि डॅन्ड्रफ वाढला की केस गळती आपोआप परत वाढते. डॅन्ड्रफ म्हणजे एक थोडक्यात अशी बुरशी लागल्यासारखंच आपल्या केसाला असतं. तर मी तर पॅराशूटचंच खोबरेल तेल घेतलं आहे. त्याच्यामध्ये मी फुलं होती जास्वंदाची ती पण टाकली, त्यानंतर कडुलिंबाचा पाला, जास्वंदाची पानं पण टाकलेत, फुलं पानं, आणि कढीपत्त्याची भरपूर पानं टाकलेत मी, खूप सारी. मेथ्या टाकल्या थोड्या, आणि कमी गॅसवरती बराच वेळ उकळवून द्यायचे, एकदम लो गॅस ठेवायचा. मस्त तेल तयार झाले बघा. मागच्या वेळी एक मी चूक केली होती, जी पावडर आहेत ना रिठा, शिककाई वगैरे, आवळा पावडर, हे सगळं ना मी उकळत्या तेलात टाकलं होतं. तर तसं नाही करायचं, तेल थंड झालं ना मग त्याच्यामध्ये हे सगळं मिश्रण मिक्स करायचं आणि परत उन्हात ठेवायचे. हे बॉटल उन्हामध्ये 2-4 दिवस मस्त ते मिक्स होऊन द्यायचं. आणि त्याच्यानंतर मग जी पावडर आहे तळाला जाते आणि तेल वरती येतं, आणि मग त्याच्यानंतर आपल्याला हे तेल यूज करायचं आणि खूप छान आहे. ह्याच्यामध्ये अजून आपण ऑनलाईन भरपूर गोष्टी भेटतात.
जास्तीत जास्त ना रोजमेरीचे लीव्स ह्याच्यात म्हणजे पाहिजेत, ते सगळ्यात चांगले राहतात. केस गळती पण थांबते त्याच्यामुळे. मी आता मागवणार आहे, अजून थोड्या मला पाहिजेत. सगळं जर एकदम घरात आलं ना मग आपल्याला घरच्या घरी पण तेल बनवता येतं. बाहेर एवढे पैसे देण्यापेक्षा घरी मस्त बनलं जातं तेल. तर सगळा दिवस नुसता शिलाईच्या ह्याच्यामध्येच जातो आहे आता. मला ना ह्याचं म्हणजे विठ्ठल रुक्मिणीचं भरपूर करायचं होतं बरं का आषाढी एकादशी निमित्त, पण नाही झालं माझ्याच्याने. मला इतकं वाईट वाटतं की मी का नाही केलं, कारण सगळ्यांनी केलं, मी का नाही केलं. मी शिवले तसे 2-4 ड्रेस. आता मी माझ्याकडे कपडा आल्याच्या नंतर घेतले आणि सगळा कपडा पण संपला आहे. तो जेवढा मागवलेला तेवढा सगळा संपला. आता डबल मी ऑर्डर केला आहे कपडा. पण असं वाटतं की करायला पाहिजे होतं. तर आता नागपंचमी आली, माझ्याकडे पांढरे ब्लाऊज पीस मला वाटतं मी एक 100च्या वरून तरी ड्रेस शिवले असतील आणि तेवढेच ब्लाऊज पीस आहे. तर त्या पांढऱ्या ब्लाऊज पीसचं ना काहीतरी मला नक्कीच सांगा असं करायला, कारण मला इतकं वाईट वाटतं की काय करू मी त्या ब्लाऊज पीसचं. आणि फेकून देणं तर म्हणजे नाही देऊ शकत फेकून. ब्लाऊज शिवले मी भरपूर, मला ब्लाऊजच्या पण ऑर्डर आल्या बरं का, की व्हाईट कलरचा ब्लाऊज शिवून दे म्हणून. भरपूर शिवलेत मी ब्लाऊज, पण तरी पण खूप जास्त कपडा शिल्लक आहे. असं मला असं वाटतं की नागपंचमी येते ना, तर पूजा करताना बायका म्हणजे कशाला लागेल, किंवा असं फ्रॉक जर बनवली तर. पण पांढरी फ्रॉक कोणी घेणार नाही जास्त, कारण की लहान मुलींना सगळ्यात जास्त फ्रॉक खराब करतात. त्यामुळे पांढऱ्या कलरची फ्रॉक तर कोणी घेणार नाही. तर काय करावं ना, मला आयडिया सुचत नाही. मी सारखं सर्च करते की आपल्याला काय करता येईल व्हाईट कपड्याचं, पण ते काय सुचत नाही आहे आणि अजून तरी माझं काय कन्फर्म झालेलं नाही आहे. तर मला नक्कीच सांगा काय करता येईल ते. तर आता ना संध्याकाळची इथं चहा ठेवते. जास्त वेळ नाही झाला, पण वातावरणच तसं आहे. थोडा पाऊस येतो ना त्याच्यामुळे अंधार अंधार असं आहे. आमचे रूम मालकीन आले होते मागच्या आठवड्यात. मग मी त्या आल्या होत्या वरती, तर मी त्यांना सांगितलं हे किचनचं हे फरशी निघली वगैरे. तर त्या म्हटल्या की म्हणजे आम्ही नाही आत्ता नाही करून देऊ शकत म्हणल्या. तू जब छोडेगी रूम तभी करूंगी. आणि अशी म्हटली, फक्त परत पण करणार नाही असं मला डाऊट आहे, कारण की त्यांना असं वाटतंय की फक्त रेंट येतोय ना, मग कशाला उगाच काम करायचं. मी सांगितलं की मला कमीत कमी ते टॉयलेटची कडी वगैरे लागत नाही, ती तर बसवून द्या. तर ती म्हटली की अभी बारिश हो रही ना, इसलिए दरवाजा फुला है तो इसलिए नहीं लग रहा. तर म्हटलं अगं मी बारिश नव्हती तेव्हा शिफ्ट झाली, तेव्हापासून लागत नाही आहे. तर मी जास्त काय बोलली नाही, कारण जास्त थोडं बोलले असते तर म्हटले असते मग दे 11,000 रेंट. त्यामुळे आपलं मी गप्प बसले, एवढं काय बोलली नाही. त्या येऊन बघून गेल्या रूम कसं राहते काय, असं बघतात ना लोक. तर ही जी मी पातेली घेतलीत ना 3, इतकी मस्त क्वालिटी आहे ना, आणल्यापासून मी हीच वापरते. मला इतके आवडायला लागलेत ना, सारखं त्याच्यातच चहा करावासा वाटतोय. तर ठीक आहे, तुम्हाला पाहिजे असेल ना लिंक देते. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा. चलो बाय.